जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत केलेल्या कामाचे ठेकेदाराचे बिल मंजुरीची स्वाक्षरी करण्याकरता 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना रायगड जिल्हा परिषदेच्या लेखा आणि वित्त विभागातील कनिष्ठ सहाय्यक आशिष मदन कांबळे, शिपाई दिलीप रामचंद्र कावजी आणि खासगी व्यक्ती विलास भिकाजी ढेबे या तिघांना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं कार्यालयातच सापळा रचून शुक्रवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास रंगेहात अटक केली आहे। यामुळे रायगड जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलाय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पेण तालुक्यातील सापोळी ग्रामपंचायत हद्दीतील शेणे नळ पाणी पुरवठा योजनेच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कामाचा ठेका तक्रारदारांना मिळाला होता। तक्रारदाराकडे वित्त विभागातील शिपाई दिलीप रामचंद्र कावजी वय 56 यानं या कामाचे 69 लाखाच्या बिलावर मुख्य वित्त आणि लेखा अधिकारी यांच्याकडून मंजुरीची स्वाक्षरी घेण्याकरता 35,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 25,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्यास मान्य केले होते। त्याची तक्रार तक्रारदारांना रायगड लाचलुचपत विभागाकडे केली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रारीची खातरजमा करून पोलीस निरीक्षक निशांत धनवडे यांच्या नेतृत्वाखाली पथकानं शुक्रवारी 22 ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात सापळा लावला। यावेळी शिपाई दिलीप कावजी यानं तक्रारदाराकडून 25,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारून ती कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक कांबळे यांच्याकडे दिली। त्यानंतर कांबळे यांनी रक्कम मोजून विलास ढेबे यांच्याकडे दिली। यावेळी शिपाई दिलीप कावजी, कनिष्ठ सहाय्यक आशिष कांबळे आणि विलास ढेबे या तिघांना रंगेहात अटक करून लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। या लाचखोरांना 23 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केलं असता त्यांना सोमवार दिनांक 25 ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस करतायत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।